सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. गरुडावर आरूढ होऊन वैकुंठाला जाणारा तो संत कोण? अभंगाच्या अमृताने जनमानसाला पवित्र करणारा तो महापुरुष कोण? तुकाराम बीज म्हणजे नेमकं काय? या दिवशी देहू नगरी इतकी भक्तीची लाट का उसळते? आणि संत तुकाराम महाराजांनी दिलेला तो अमूल्य संदेश कोणता? अभंग हे ज्यांचे शस्त्र आणि नामस्मरण ही ज्यांची शक्ती. समतेचा संदेश देणारे, अंधश्रद्धेला आव्हान देणारे संत तुकाराम महाराज. आज आपण जाणून घेणार आहोत वारकरी संप्रदायाचे तेजस्वी दीपस्तंभ संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या वैकुंठ गमनाचा पवित्र दिवस. तुकाराम बीज. रामकृष्ण हरी या नामघोषात विलीन होऊन सदैव वैकुंठाला गेलेले संत तुकाराम महाराज. त्यांच्या स्मरणाचा, भक्तीचा आणि अभंगाचा पवित्र दिवस म्हणजे तुकाराम बीज. तुकाराम बीज म्हणजे काय? आधी आपण हे बघूयात. हिंदू पंचांगानुसार फाल्गुन वद्य द्वितीया हा दिवस संत तुकाराम महाराजांचा सदैव वैकुंठ गमनाची पुण्यतिथी म्हणून साजरा केला जातो. हा दिवस फक्त स्मरणाचा नाही, आत्मचिंतनाचा, भक्तीचा, आचरण शुद्ध करण्याचा दिवस आहे. देहू नगरीत या दिवशी मोठी यात्रा भरते. हजारो वारकरी, दिंड्या, टाळ, मृदंग, अभंग गायन, संपूर्ण वातावरण ज्ञानोबा तुकाराम या जयघोषाने भरलेलं असतं. संत तुकाराम महाराजांचे बालपण आणि जीवन. तुकाराम महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील देहू येथे झालेला आहे. ते साध्या कुटुंबात जन्मले, पण त्यांचे विचार अत्यंत महान होते. लहानपणापासून त्यांना विठ्ठल भक्तीची आवड होती. जीवनात अनेक संकटे आली, दुष्काळ, आर्थिक अडचणी, कुटुंबियाचा मृत्यू, पण त्यांनी कधीही विठ्ठल नाम सोडले नाही. त्यांनी संसार सांभाळला, पण मनाने ते नेहमीच विठ्ठलचरणी होते. तुकाराम महाराजांनी हजारो अभंग रचले. त्यांच्या अभंगामध्ये समाज सुधारणा, सत्यवाद, अहंकार त्याग, समता, भक्ती यांचा सुंदर संगम दिसतो. ते म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हा अभंग केवळ शब्द नाही आहेत, तर त्यांच्या विचारामुळे काही लोकांना अनेकांना राग सुद्धा आला. त्यांनी तुकाराम महाराजांची गाथा नदीत फेकून दिली, पण काही दिवसांनी ती गाथा पाण्यावर तरंगत वर आली, अगदी अक्षरशः सुरक्षित. हा प्रसंग भक्तासाठी आजही विश्वासाचा विषय आहे. त्यातून एक संदेश मिळतो, सत्य कधीच नष्ट होत नाही. एक दिवस तुकाराम महाराज कीर्तन करत होते. भक्तगण तल्लीन झाले होते. अचानक आकाशात तेजस्वी प्रकाश झाला, गरुड प्रगट झाला. तुकाराम महाराजांनी सर्व भक्तांना निरोप दिला आणि गरुडावर आरूढ होऊन सदैव वैकुंठाला गेले. हा प्रसंग वारकरी परंपरेतील सर्वात पवित्र मानला जातो. ही सदैव वैकुंठ गमनाची कथा आहे तुकारामाची. हे तुकाराम बीज आपण कशी साजरं करावं? छोट्या नियमाने आपण ते घरगुती पद्धतीने आपण साजरी करायचं. सकाळी स्नान करून देव अर्चना करायची, विठ्ठल पूजन अर्चन करायची, तुकाराम गाथेचं वाचन करायचं, अभंग गायन करायचं, नामस्मरण करायचं, रामकृष्ण हरी जप करायचा, अन्नदान किंवा सेवा कार्य करावे. हा दिवस एक उत्सव तर आहेच आहे, त्यासोबत आचरण सुधारण्याचा सुद्धा दिवस आहे. वारकरी संप्रदायात तुकाराम बीज अत्यंत महत्त्वाचे आहे. खूप महत्त्व आहे वारकरी संप्रदायामध्ये. देहू येथील पालखी सोहळा, दिंडी, भजन, कीर्तन जाते. भक्ताच्या डोळ्यात अश्रू असतात, पण मनात आनंद असतो, कारण त्यांना विश्वास असतो तुकाराम महाराज आजही आपल्यासोबत आहेत. आधुनिक काळात ती एक संदेश आहे त्यांचा, की आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जीवनामध्ये तुकाराम महाराजांचा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. आधुनिक काळातला तो संदेश आहे महत्त्वपूर्ण. काय आहे तर, लोभ सोडा, अहंकार सोडा, सत्याचा मार्ग स्वीकारा, नामस्मरण करा. आपण दररोज फक्त 10 मिनिटे नामजप केला, मन शांत होतं, घरात सकारात्मकता येते. या तुकाराम बीजला आपण एक संकल्प करूया. खोटे बोलणार नाही, कोणाचा द्वेष करणार नाही, गरजूंना मदत करेन, विठ्ठल नामाचा मी जप करेन. हा खरा तुकाराम बीज साजरा करण्याचा मार्ग आहे. देहू पासून पंढरपूरपर्यंत चालणारी ही वारी फक्त अंतराची यात्रा नाहीये, ती आहे मनाची यात्रा.
अहंकारातून नम्रतेकडे, अस्वस्थतेतून शांततेकडे, स्वतःपासून विठ्ठलाकडे. टाळांचा निनाद, मृदंगाची गजर, त्या वाटेवर चाललेले लाखो वारकरी, कोणी शेतकरी, कोणी विद्यार्थी, कोणी आई, कोणी वृद्ध, पण सगळ्यांच्या ओठावर एकच नाव, ज्ञानोबा तुकाराम, रामकृष्ण हरी. हे केवळ उच्चार नाही, ही आहे श्वासाची लय, ही आहे आत्म्याची दिशा. वारकरी संप्रदाय आपल्याला शिकवतो, जीवन म्हणजे स्पर्धा नाही, जीवन म्हणजे सेवा, जीवन म्हणजे अहंकार नाही, जीवन म्हणजे समता, जीवन म्हणजे लोभ नाही, जीवन म्हणजे नामस्मरण. संत तुकाराम महाराजांनी अभंगातून जे सांगितले ते आजही प्रत्येक वारकऱ्याच्या पावलातून जिवंत आहे. चला आज एक संकल्प करूया, राग कमी करूया, द्वेष सोडूया, गरजूंना मदत करूया आणि दररोज किमान 5 मिनिट तरी मनापासून म्हणूया, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जिथे नाम आहे तिथेच विठ्ठल आहे, जिथे विठ्ठल आहे तिथेच पंढरी आहे आणि जिथे पंढरी आहे तिथेच खरी शांती आहे. मनापासून एकदा सगळ्यांनी म्हणायचं, म्हणा, ज्ञानोबा तुकाराम, पांडुरंग हरी, रामकृष्ण हरी.